यस, जातो आपण मॅच मध्ये. आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुमच्या भेटेला नक्की झाला. अर्थात आपण बघितलं तर स्ट्राईक एंडला उभा द बॅट्समन दशरथ. तर पहा असं म्हणतात की आड्याला दशरथ आणि पड्याला अर्जुन ही सलामीची जोडी स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतो आहे. परंतु गोलंदाज संजय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी पटलावरती हे नक्कीच आपण पाहतो आहे. परंतु या संजयला अतिशय चांगली गोलंदाजी करावा लागणार आहे. प्रथमतः जांभूळ टीमनं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षकीचा निर्णय क्षेत्ररक्षकी अंमलबजावणी केली आहे. परंतु बॅट्समन दशरथ आपण पाहतो आहे पॉवर प्लेची पहिली ओव्हर पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू पडला जातो आहे. इथे आपण पाहतो आहे मैदानाच्या आतमध्ये. यास पहिलाच बॉल दशरथच्या बॅटमधनं सन्मानपूर्वक खेळला आहे. परंतु यावेळेस मात्र कुठेतरी चांगला रीतीपूर्वक हा खेळ होत असताना आपण पाहतो आहे. आणि रीतीपूर्वकाचा खेळ नक्की ज्या क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटच्या ग्राउंडवर अतिशय चांगल्या रीतीपूर्वकाचा खेळ आपण पाहतो आहे. कुठेतरी पहिलाच बॉल 2-1 रन मात्र उभारली आणि अतिशय चांगला प्रयत्न आणि तोच प्रयत्न मात्र इथे होत असताना नक्कीच आपण पाहतोय. द नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न मारा करणारा गोलंदाज नक्कीच आहे. 10 ते 12 पावलांचा रण पंतांच्या डाब्यानं मारा करणारा गोलंदाज सूरजला आपण पाहतो आहे. स्थितीपूर्वक चांगल्या रीतीपूर्वकाने सूरज. यस डेफिनेटली गोलंदाजी ट्रॅकवरती नक्कीच आपण पाहतो आहे. स्थितीपूर्वकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. अर्थात नेक्स्ट बॉल सूरज. यस डेफिनेटली ऑफिल जोरात आहे परंतु थोडंसं स्टंपच्या बाजूला मिळतो आहे. आणि अशा रीतीपूर्वकाने इथे चांगला रीतीपूर्वकाचा खेळ एक आली. याच्या आधी आपण डॉट बॉल होत असताना पाहिलं परंतु त्यानंतर आपण बघितलं तर अतिशय चांगल्या रीतीपूर्वक हा खेळ आपण पाहतो आहे. अर्थात 3 बॉलचा खेळ संपला आणि इथे मात्र टोटल धापळकावरती धाबा आलेले आहेत त्या फक्त आणि फक्त 2 धाबा. पाऊल पेच्या पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय चांगला घाम घालण्यासाठी प्रयत्न नक्कीच आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूमध्ये चांगल्या रीतीपूर्वकाने कॉम्बिनेशन जुळला आहे आणि पंचांचा इशारा आला आहे. द 5 रिझनमध्ये आलेला दमदार चौकार आणि या चौकाराच्या साहाय्यानं टोटल 6 रन इथे उभारले गेलेले आहेत. एका बाजूला जांभूळ टीम दुसऱ्या बाजूला आपण पाहतो या चिंचवली टीम. या दोन संघांमध्ये अतिशय रीतीपूर्वकाने चांगला क्रिकेट होत असताना हे नक्कीच आपण पाहतो आहे. दरम्यान कुठेतरी चांगल्या रीतीपूर्वकाचा फटका बऱ्याच उशिरानंतर आला आहे. तोही आपण बघितलं तर बॅट्समन दशरथच्या बॅटमधनं. परंतु यावेळेस मात्र गोलंदाज पुढचा बॉल फेकण्याकरिता कशा रीतीपूर्वकाने बॉल फेकला जाणार आहे हे नक्कीच आपण पाहतो आहे. पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅबल नक्कीच केलं. या ऑफ स्टंपचा बॉल बॅट आणि चेंडूमध्ये चांगल्या रीतीपूर्वक ट्रॅबल आणि त्याच ट्रॅबल नंतर आपण बघितलं तर चांगला कर्तव्य आणि चांगली लढत हे नक्कीच आपण पाहतोय. एक धाव नक्की झाली आहे आणि एका धाबेच्या मदतीनं टोटल 7 धाबा इथे ओव्हर मध्ये आपल्यास पाहायला मिळत आहे. 5 चेंडूंचा खेळ हा नक्कीच संपला आहे आणि अजूनही जर विचार केलं तर या ओव्हरमधील पुढचा बॉल फेकण्याकरिता हे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहे. शेवटची मॅच पहिल्या इनिंगची शेवटची मॅच आपल्या भेटेला नक्की झाली आहे आणि त्या मॅचमध्ये तुम्हाला पूर्णपणे घाम गाळावा लागणार आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपचा बॉल बॅट आणि चेंडूमध्ये कॉम्बिनेशन जुळणं हे खूपच महत्त्वाचं असतं. परंतु इथे मात्र काही वेगळंच प्रतित्व आपण पाहतो आहे. पंचांचा इशारा ओव्हर क्रमांक पहिला संपला आहे आणि पहिल्या षटकामध्ये चिंचवली टीम संघ डब्बल 7 या धाब्यांवरती नक्कीच थांबले आहे.
चांगली धून आपण पाहिली, परंतु यावेळेस मात्र कुठेतरी चांगलं धडपण आलं, चांगलं प्रेशर आलं. कारण पण जांभूळ टीममध्ये आपण बघितलं तर काही छोटे छोटे खेळाडू आहेत. हे छोटे छोटे खेळाडू आपल्या गावाचं नाव प्रसिद्ध करतील हे नक्कीच आपण पाहतो आहे. दरम्यान यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती करणला उतरवलं गेलं. जशा प्रकारे चांगली रीतीपूर्वकाची गोलंदाजी याच्या आधी आपण सूरजची पाहिली आणि त्यानंतरही आपण बघितलं तर याही गोलंदाजीची तशा प्रकारे गोलंदाजी होईल का हे नक्कीच पाहतो. चिंचवली विपक्ष अर्थातच जांभूळ या दोन संघांमध्ये होतोय ही लढत, परंतु इथे नो बॉल. पंचांचा इशारा आला. हाय फॅक्टर बॉल आहे आणि हाईट बॉलचा मात्र इथे अतिशय चांगला समाचार घेणं हे खूपच इम्पॉर्टंट होतं. फ्रीट बॉल असेल, फ्रीट बॉल असेल, फ्रीट बॉल असेल, परंतु इथे मात्र या गोलंदाजानं अतिशय चांगल्या रीतीपूर्वकानं चेंडू फेकला, परंतु इथे हाईट फॅक्टर बॉल इज नो बॉल. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा बॉल असणार आहे तो फ्री हिट आणि तोच फ्री हिटचा बॉल क्रिकेटच्या पटलावरती हे नक्कीच आपण जाणून घेतो आहे. यस, डेफिनेटली फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. क्रिकेटचा सराव कमी असेल असं मला कदाचित वाटतोय, कारण बॅटचा टो इथे काय करतोय. मी म्हटलो की क्रिकेटचा सराव कमी आहे की काय जांभूळ संघाच्या खेळाडूंवरती. आता पंच धावा किती झाल्या टोटल हिसाब करा आता तुम्हीच. तर पहिल्या 3 काढल्या होत्या आणि या 4 ना. क्या बात आहे. एक सुद्धा बॉल, कारण ज्या वेळेला इथे झेल टिपला ना, बॅटची कट लागली त्या वेळेला झेल टिपला, त्या वेळेला जल्लोष होत होता. म्हणजे दादा तो फ्रीटचा बॉल होता, त्याच्यावरती या बॉलवरती फक्त कदाचित रन आउट असतं, बाकी काही पण करा तुम्ही विकेट तुम्हाला मिळणार नाही. परंतु इथे 7 रन आल्यात. 7 धाब्याच्या मदतीनं टोटल संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 16 या धाब्यांवरती. द नेक्स्ट बॉल करण या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅप केलाय. बॅटच्या पट्ट्यामध्ये हलक्या हाताने चेंडू आलाय, परंतु शॉर्ट स्केडलेग क्षेत्रामध्ये बॉल. तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकानं अंतिम क्षण मात्र चेंडूला अडवलंय, परंतु त्याच नंतरची आपण कोशिश आपण बघितली तर कमबॅक केली गोलंदाजानं. दरम्यान या बॉलवरती मिळत आहे 2 धावा आणि 2 धाबेच्या मदतीनं टोटल संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 18 या धाब्यांवर हे नक्कीच आपण पाहतो आहे. या वेळेस ऑफ स्टंपचा बॉल आहे, ऑन साईडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक मात्र अतिशय चांगल्या रीतीपूर्वकाने चेंडू अडवला आहे. त्याच दरम्यान आपण बघितलं तर समोर दोन्ही बॅट्समनना अतिशय चांगलं कर्तव्य दिलं आहे. एक धाव सहजरित्या पूर्ण एका धाब्याच्या मदतीनं 19 धाबा इथे स्कोरवरती नक्कीच उभारल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 7 होत्या, परंतु हा ओव्हर कदाचित महाग स्थितीपूर्वक ठरू शकतोय. बऱ्याचशा खेळाडूंची झालेली चुकी, डेफिनेटली रिव्हर्स स्लिप खेळण्याचा प्रयत्न, लगी तो घात परंतु ना लगी तो बर्बाद. पण लागला तर आपल्याने हुकला तर त्यांचा असा बॉल टाकण्याचा प्रयत्न, तो बॉल मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि अशा रीतीपूर्वकाने बॅट्समन मात्र थोडंफार फंबेल झाला आहे. आणि त्याच दरम्यान कुठेतरी पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज आपण करण या गोलंदाजाला पाहतो आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपचा बॉल, परंतु यावेळेस मात्र पंच सोडणार नाही आहे, कारण इथे आपण बघितलं तर ऑफ स्टंपच्या स्किटच्या बाहेरनं जाणारा बॉल आला आणि पंचांना मात्र वाईट दर्शवला आहे. आणि व्हाईट बॉलच्या अतिरिक्त साह्यानं टोटल धावेंचा डिपेंडमय खेळ पुढे जात असताना नक्कीच आपण पाहतो. 20 रन इथे कंप्लीट झालेले आहेत टीम चिंचवली संघाच्या. पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅबल केलं. मी तर म्हणेन इथे कुठेतरी दडपण प्रेशर हे नक्कीच होतं. खूप दूरवरचा प्रवास आणि तो दूरवरचा प्रवास मात्र अतिशय चांगल्या रीतीकाचा ठरणं हे खूपच गरजेचं होतं. परंतु काही वेगळंच अर्थित्व आणि वेगळंच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच उशिरानंतर आलेला हा दमदार चौकार आणि या चौकाराच्या साहाय्यानं टोटल धाब्यांचा खेळ मात्र जाऊन पोचलाय 24 या आकड्यावर. परंतु या ओव्हरमधील जणू काही आपण जर विचार केलं तर आता कदाचित शेवटचा बॉल हा पेंडिंग असावा.
डेफिनेटली यावेळेस मात्र डीप पॉईंट गल्ली क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल नक्कीच केला आहे, परंतु इथे मात्र अतिशय रीतीपूर्वक चेंडू अडवला आणि अडवणाऱ्या चेंडूवरती पंचांचा इशारा आला आहे. षटक क्रमांक पहिला संपला, दुसरा संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर इथे उभारला गेला आहे तब्बल 25 धावा. डेफिनेटली नागेश यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती नक्कीच आपण पाहतोय. 25 धाबा डेफिनेटली कंप्लीट, परंतु 33 क्रमांक म्हटलं तर हार्दिक पांड्या आणि नक्कीच आपण पाहतोय जांभूळ टीम कडनं गोलंदाजी करत असताना हा नागेश आपण पाहतोय. यावेळेस प्रहारचा डबला आहे, बॉल हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, परंतु क्षेत्ररक्षक काय करेल. इथे क्षेत्ररक्षक मात्र फंबेल झाला. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु इथे वेगळंच अर्थित्व मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यस, डेफिनेटली कुठेतरी दडपण प्रेशर नक्कीच होतं. त्याच प्रेशरमध्ये कुठेतरी चांगला रीतीपूर्वकाचा खेळ करणं हे खूपच इम्पॉर्टंट. परंतु यावेळेस मात्र या चेंडूवरती मिळालेल्या 3 धाबा तुमची मात्र जी क्षेत्ररक्षकी करण्याची विभवरचना ही कुठेतरी चांगल्या रीतीपूर्वकाची होत नाही आहे. दरम्यान पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज आपण नागेशला पाहतोय. तिसरा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. यस, डेफिनेटली पंचांचा बोट आकाशामध्ये, लाऊड ऑफ व्हील आणि खेळाडू बाद ज्याचं नाव आहे अर्जुन. बॅक टू द पॅव्हलियन. खेळाडू नाही आहे का तुमचा आहे, परंतु त्याचा ड्रेस कोड नाही आहे, म्हणजे तुम्हाला पॅनल्टी बघा हो, तुम्हाला 2 रनांची आयोजकांना पॅनल्टी घोषित केलेली आहे. असेल तर लवकर पाठवा. परंतु जाऊया मॅचमध्ये. नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे नागेश यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पुन्हा एकदा लो फुल टच बॉल ट्रॅव्हल केलं मागच्या साईडला. डीप फायर रिजनमध्ये चेंडू जाणारा द वन बाबून सीमारेषा पलीकडे दन 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 करीत गेला हा बिगेट चौकार. इथे आपण बघितलं तर चौकार आलाय आणि या चौकाराच्या साहाय्यानं टोटल धावफलकावरती आपण स्कोर पाहतोय 32 रन. इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे चिंचवडी संघाच्या. पण कुठेतरी कमबॅक करावी लागणार आहे गोलंदाज नागेश या गोलंदाजाला. जांभूल चिंचवली या 2 संघांमधील लढत आजच्या गुरुवारच्या दिवसामधली शेवटची पहिल्या इनिंगची लढत आपण पाहतो आहे. कमबॅक केली आहे. खरं याच्या आधी आपण बघितलं थोडासा लो फुल टच बॉल बॅट्समननं अतिशय चांगल्या रीतीपूर्वकाने ट्रॅव्हल केलं होतं. मित्रमणींनं सदा बॅट्समन आपण बघितलं तर एक दमदार रीतीपूर्वकाचा खेळाडू आहे, परंतु इथे त्याच्या बॅटमधनं एक चौकार एक डॉट बॉल नक्कीच झाला आहे.
म्हणजे गोलंदाज नागेशनं कमबॅक केली आपल्या बाजूला, कारण यावेळेस फक्त कमबॅक करणं हे खूपच इम्पॉर्टंट राहिलं आहे या क्रिकेटच्या पटलावर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्थितीपूर्वक नागेश द बॅट्समन. यावेळेस मात्र सदाच्या बॅटमधनं चेंडू जातो द आउट ऑफ सीमा रेषा पार, सुपर डुपर बिग हिट, सिक्सर. असं म्हणतात ना, ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में जो आपने टीम के लिए खड़ा वही खिलाडी सबसे बड़ा. यावेळेस मात्र बॅट्समनच्या बॅटमधनं एक मोठा दमदार षटकार आला आणि या षटकाराच्या साहाय्यानं टोटल स्कोर नक्कीच पुढे गेलाय. 38 रन इथे नक्कीच उभारले गेल्यात. पुन्हा एकदा प्रहार चढवलाय, पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग आपण पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका आला. चेंडू मात्र जाऊन पोहोचला द मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. हा दमदार षटकार. बॅक टू बॅक सलग 2 फटके मोठे नक्की झालेत. मी तर म्हणेन सदाच्या बॅटमधनं. धावफलकावरती धाबा आपण बघितल्या तर 44 रन इथे उभारले गेलेले आहेत. चांगलं बॅटल, चांगला बेस्ट इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये हे होत असताना नक्कीच आपण पाहतोय. ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती असताना या गोलंदाजाला मात्र अतिशय चांगला रीतीपूर्वकाने घाम घालावा लागणार आहे आणि तोच रीतीपूर्वकाचा घाम मैदानाच्या आतमध्ये हा नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस शेवटची ओव्हर फेकण्याकरिता आपण मानवला पाहतोय. पुन्हा एकदा कुठेतरी चांगलं दडपण प्रयत्न हे नक्कीच होत आहे, परंतु काही वेगळंच प्रतित्व मैदानाच्या आतमध्ये हे नक्कीच घडवला जातो आहे. परंतु यावेळेस मात्र चेंडू हा नक्कीच बाउंड्री लाईनच्या पलीकडे घुसला. दरम्यान हाही मोठा फटका आलाय. यस, डेफिनेटली आपण बघितलं तर वाईटच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती धाब्यांचा डिपेंडमय खेळ हा नक्कीच आपण पाहतोय. इथे काय घडतोय? घनघन बाजे घंटा, कितना प्यारा कंटा देखिए गोलंदाज मानव ने उखाड़ दिया. द बैट्समैन दशरथ का दंडा, द पेविलियन. दडपण हे प्रेशर नक्कीच होतं, परंतु यावेळेस मात्र दांड्या गुल केल्यात. द नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज मैदानाच्या आतमध्ये हा खेळ पाहतोय. यावेळेस इथे बॉल हवेमध्ये आहे, परंतु इथे आपण पाहतोय कुठेतरी पकडण्याचा प्रयत्न. एक छोटासा खेळाडू आहे, परंतु प्रयत्न नक्कीच अद्भुत रीतीपूर्वकाने प्रयत्न हे क्रिकेटच्या पटलावरती जाणून आपण नक्कीच घेतोय. बघता बघता ओव्हर क्रमांक शेवटचा आपल्या भेटायला नक्की झाला आहे, परंतु या चेंडूवरती मिळाल्या 2 धाबा. 2 धाबेच्या मदतीनं चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय डब्बल 50 कंप्लीट 51 धाबा. इथे स्कोरवरती नक्कीच आपल्यास पाहायला मिळत आहे. ओव्हरमधील काहीसा बॉल शिल्लक आहेत. यस, हाफ टाकरचा बॉल इथे मात्र ऑफस्टम्पच्या पूर्ण बाहेरून जाणारा बॉल आहे आणि पंचांना मात्र तो नक्कीच दर्शवला. इज वाईट बॉल आणि वाईट बॉलच्या अतिरिक्त मदतीपूर्वक संघाचा धावता फलक हे नक्कीच आपण पाहतोय. कुठेतरी चांगला रीतीपूर्वकाचा खेळ आणि तो खेळ मात्र तुमच्या आमच्या आवडीचा हे नक्कीच ग्रामीण टेनिस पाहतोय. दरम्यान कुठेतरी चांगला रीतीपूर्वक हा खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे.
पुढचा बॉल पुन्हा एकदा स्थितीपूर्वक नक्कीच आपण पाहतोय. यस, डेफिनेटली ऑफ स्टंपचा बॉल कुठेतरी इथे गॅप शोधली आणि चेंडू मात्र शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये, कव्हर पण क्षेत्रामध्ये हा आलेला दमदार चौकार. पण हे नक्कीच या क्रिकेटच्या पटलावरती आपण जाणून घेतोय. दरम्यान पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं मारा काढणारा गोलंदाज शेवटतील काहीसा बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधील. यावेळेस प्रहारचं डबल ऑन साईडला, परंतु इथे चेंडू जाणार आहे त्या वन बाबून सीमा पार, दन दन करीत गेला बेगेट चौकार. हाही स्कोर झालाय चिंचवली संघाचा, परंतु इथे मात्र यावेळेस आणखीन एक चेंडू गेला द आउट ऑफ सीमा पार, बन बाबून दन दन करीत गेला बेगेट चौकार. पण इथे स्कोरवरती हाय स्कोर झाला. शेवटचा एक बॉल पेंडिंग आहे आणि चौकार हॅट्रिक या फलंदाजाच्या नावावरती लागली, तोच म्हणजेच प्रवीण. आणि याच प्रवीणनं मात्र अतिशय चांगलं बॅटिंग दाखवली. आजच्या दिवसामधली पहिली चौकार हॅट्रिक लागवणारा खेळाडू आहे. परंतु यावेळेस मात्र विचार केलं तर शेवटचा बॉल मात्र स्थितीपूर्वक शिल्लक असणार आहे. स्थितीपूर्वकाचा बॉल मात्र यस, डेफिनेटली बॅटचा टॉप एज, बॅटची वरची कट लागली, वरचं टोक लागलं आणि खेळाडू बाद प्रवीण बाग द पॅव्हलियन. 64 रन इथे लागल्यात आणि 65 रन काढायचे आहेत येणाऱ्या 24 बॉलमध्ये. परंतु इनिंग ब्रेकमध्ये नक्कीच आपण दोन विजेत्या संघाला बोलवूया टॉस करण्याकरिता. हा, नक्कीच 2 धाब्यांची सहासष्ट झालं पॅनल्टीच्या आणि 67 धाबा काढाव्या लागणार आहेत जांभूळ टीम तुम्हाला. कदाचित तुमचा सराव कमी पडतोय, सराव करणं खूपच गरजेचं आहे. कारण तुमची नवीन पोरं दिसतात, छोटी छोटी मुलं आहेत. यावर्षी तुम्ही कमी पडणार, परंतु पुढच्या वर्षी तुम्ही वाढत जाणार. खेळ करत राहावं. खेळ हा क्रिकेटमध्ये अतिशय आत्मविश्वास घडवणारा खेळ आहे. दरम्यान आपण बघितलं तर नक्कीच तत्पूर्वी आपण नक्कीच DJ मास्टरला संधी देऊया.
इथे पोहोचली का? चला आपण टॉस करून घेऊया. यस, खऱ्या अर्थानं विजेता संघांचा सामना 3 ओव्हरचा असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कदाचित जुने चेंडू दिले जातील, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. परंतु जातो आपण मॅचमध्ये. कुठेतरी चांगला रीतीपूर्वकाचा खेळ या क्रिकेटच्या पटलावर हे नक्कीच आपण पाहतो आहे. 3 ओव्हरचा सामना आणि इथे मात्र टॉस केले जातो आहे. बोराडपाडा टीम आपण टॉस जिंकला आहे आणि प्रथमतः तुमचा निर्णय का असणार आहे? चला तिथून खेळाडू निर्णय का असेल फिल्डिंग. चला तुम्ही रवाना व्हा इकडे, कारण इथे आपण बघितलं तर 4 ओव्हरचा सामना. या सामन्यामध्ये जवळपास खूप मेहनत करावी लागणार आहे. मी तर म्हणेन जांभूळ टीमच्या खेळाडूंना, कारण इथे तुमची मेहनत आणि मेहनतीचा फळ तुम्हाला मिळायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आता प्रयत्न करावा लागणार आहेत. 67 धाब्यांचं लक्ष्य आहे, तो कशा रीतीपूर्वकाने पार पाडला जाईल हे नक्कीच आपण पाहतो आहे. यावेळेस फटका फसला, बॅक टू द फिल्डर आणि इथे मात्र गडी क्रमांक पहिला बाद झाला आहे टीम जांभूळ टीमचा खेळाडू. अर्थातच आपण बघितलं तर नक्कीच गणेश बॅक टू द पावली. यस, डेफिनेटली आपण बघितलं तर पहिला गडी बाद झाला, पण तो इथे काही वेगळंच प्रतित्व हे नक्कीच आपण पाहतोय. कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनला कुठेतरी हा बॉल ट्रॅक करणं, बॉलवरती अटॅक करणं खूपच गरजेचं होतं, पण तो काही वेगळंच दृश्यमय क्रिकेट आपण पाहतोय. दरम्यान पुढचा बॉल पुन्हा एकदा स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये हा खेळ नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस कुठेतरी दडपण प्रेशर हे नक्कीच होतं आहे. डिप्स खेळले क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल नक्कीच केलं आहे, कारण या बॅट्समनच्या बॅटमधनं उशिरा का होईना परंतु एक दमदार चौकार नक्की झाला आणि या चौकाराच्या साहाय्यानं टोटल धावपट्टीवरती धाब्यांचा डिपेंडमय खेळ आपल्याला पाहायला मिळते. 6 या धाब्यांवरती पॉइंटी पॉवरचा पहिला षटक आहे. या पहिल्या षटकामध्ये गडी क्रमांक पहिला बाद झाला गणेश, परंतु त्यानंतर करण मात्र त्याची जागा सांभाळून काढण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. पुन्हा एकदा चेंडूला प्रहार, बॅक टू द फिल्डर, परंतु इथे चांगली क्षेत्ररक्षकी दाखवणं खूप गरजेचं होतं, परंतु इथे करणच्या बॅटमधनं आणखीन एक दमदार चौकार आला. दहा रन स्कोरवरती नक्की झाल्यात. 67 धाब्यांचं लक्ष्य आहे. पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅव्हल केलं, भीतर मधीन कार्पेटच्या साहाय्यानं बॅक टू बॅक करणच्या बॅटमधनं इथे मात्र आणखीन एक दमदार 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 चौकार. इथे आपण बघितलं तर पहिला ओव्हर संपल्यानंतर 14 स्कोर इथे उभारला, पण तो अजूनही जवळपास विचार केला तर 53 धाब्यांचं लक्ष्य गाठायचं. 18 बॉल 53 धाब्यांची बहादार खेळी तुम्हाला करावी लागणार आहे, परंतु 53 धाब्यांची बहादार खेळी मात्र कशा रीतीपूर्वकाने केली जाईल हे नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज क्रमांक आपल्याला चिंचवली संघाकडून पाहायला मिळत आहे. वैयक्तिक पहिली तर संघाची दुसरी गोलंदाजी घेऊन आला आहे हा गोलंदाज दिनेश, परंतु या दिनेशला मात्र कुठेतरी चांगल्या रीतीपूर्वकाची गोलंदाजी करावी लागणार आहे.
स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय, त्याचं नाव आहे खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर राकेश. यस, डेफिनेटली राकेशच्या बॅटमधनं बॉल उडवलाय, पण तो उंची जास्त लांबी कमी. इथे क्षेत्ररक्षकांना पकडलाय झेल आणि संपलाय. राकेश बॅक टू द डगआउट. परंतु इथे आणखीन एक खेळाडू बाद झाल्यानंतरचं आलेलं प्रेशर आणखीन दुसऱ्या खेळाडूवर हे नक्कीच आपण पाहतोय. क्रिकेट म्हणजे क्रिकेटवरती चांगल्या रीतीपूर्वक यस डेफिनेटली प्रेशर हे नक्कीच होतं आहे, परंतु प्रेशर मात्र आता बॅट्समनवरती आलं आहे. टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ आपण जाणला तर स्कोर इथे उभारला आहे. टोटल धाबळकावरती 17, म्हणजे अजूनही तुम्हाला जवळपास 50 धाबा जमाव्या लागणार आहेत. त्या 50 धाबा कशा रीतीपूर्वकाने जमावल्या जातील, कारण एकेरीनं दुहेरीनं फक्त तुमच्या संघाचा धावता फलक पुढे सरेल, परंतु षटकार चौकार जर तुम्ही ठोकलेत तर त्यामध्ये काही वेगळंच अर्थित्व, वेगळंच प्रत्युत्तर आपल्याला जाणून पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ऑफ स्टंपचा बॉल, बॅट आणि चेंडूमध्ये कॉम्बिनेशन काही जुळत नाही आहे, परंतु दिनेश मात्र यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. अटॅक करतोय, प्रत्येक बॉल डॉट टाकण्याचा प्रयत्न आहे, कारण यावेळेस तुमच्या भेटेला फक्त प्रयत्नच राहिले आहेत. दरम्यान पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज नक्कीच आपण पाहतोय. फटका फासला आहे, बॉल हव्यामध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल का? अंतिम क्षण मात्र क्षेत्ररक्षक स्थितीपूर्वक पोहोचत नाही आहे. तोपर्यंत चांगले रनिंग अँड बिटवीन द विकेट 2 धाबा रीतीपूर्वकाने पूर्ण झाल्यात आणि 2 धाबेच्या मदतीनं टोटल संघाचा धावता फलक जाऊन पोहोचला आहे तब्बल 1900 धाब्यांवर. म्हणजे अजूनही 48 धाब्यांची गरज तुम्हाला काढावी लागणार आहे, परंतु यावेळेस मात्र या ओव्हरमधील शेवटचा बॉल पेंडिंग आहे. फुलटाच बॉल ट्रॅव्हल केलाय, अशा फटक्याची तुम्हाला गरज आहे, परंतु इथे मात्र चेंडू जाऊन पोहोचलाय द आउट ऑफ मारे शपार. एक बिग हिट षटकार, पण बॉल आहे, हाईट फॅक्टर बॉल आहे, हाईट बॉल आहे की काय आहे, आता आयोजक तुम्ही चेक करायचं आहे. यस इज नो बॉल, कारण छातीच्या आसपासचा बॉल होता, नक्कीच नो बॉल दर्शवला, परंतु इथे 7 आलाय, म्हणजे 7 धाबा या नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. टोटल आपण विचार केला तर धावफलकावरती धाबा ज्यांच्या त्या 7 धाबा होत्या त्या आता या डिपेंड झाल्यात, परंतु इथे कुठेतरी 26 रन स्कोरवरती उभारल्यात. अजूनही 41 धाब्यांची गरज आहे. फ्रीट बॉल मैदानाच्या आतमध्ये, या बेलेस पिढीचा बॉल हवेमध्ये नक्कीच खेळला, परंतु बॅट्समन इथे क्षेत्ररक्षक रोटेट करेल का? बघता बघता यावेळेस मात्र आणखीन चांगला रीतीपूर्वकाचा खेळ आपण पाहतोय.
2 धाबा डेफिनेटली कंप्लीट. 2 धाबेच्या मदतीनं टोटल 28 रन इथे पाहायला मिळतात. मात्र अजूनही विचार केला तर येणाऱ्या 12 बॉलमध्ये तुम्हाला आता 39 धाबा काढाव्या लागणार आहेत. डीजे शंभूराजे दर्या खोऱ्यातून नाव बघून जातो छत्रपती शिवाजीराजे. अतिशय चांगली धून आहे, कारण अशी धून लागली की लगेच प्रत्येक माणसाच्या अंगाला शहारे येतात. आणि इथे मात्र चांगला रीतीपूर्वकाचा खेळ नक्कीच आपण पाहतोय. अजूनही विचार केलं तर 39 धाब्यांची गरज आहे. यावेळेस मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु इथे त्याच मोठ्या फटकामधून इथे खेळाडू फसला तर बॅक टू द विकेट. विकेट क्रमांक बाद झाला तिसरा. फलंदाज सूरज बॅक टू द पॅव्हलियन. अतिशय चांगली धून आपण पाहतोय. असं म्हणतात ना की अनेक राजे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेत, परंतु अनेक राजामधून फक्त एकच राजा होता ज्यानं सर्वांच्या हृदयामध्ये नाव ठेवलं आहे. असं म्हणतात ना की महाराष्ट्राच्या मातीमध्ये अर्थातच हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल केला, परंतु उंची जास्त लांबी कमी दूरवरचा प्रवास इथे केला होता, परंतु यावेळेस मात्र कुठल्याही रीतीपूर्वक रन सुद्धा घेत नाही. एकच धाव मिळत आहे आणि यावेळेस मात्र कुठेतरी प्रेशर दडपण हे नक्की झालं. 29 रन म्हणजे अजूनही 38 रनांची आवश्यकता आहे. करणच्या बॅटमधनं आता फटक्यांची गरज आहे. षटकार चौकार तुम्हाला ठोकणं हे खूपच महत्त्वाचं राहिलं आहे, परंतु तोच महत्त्वाचा षटकार चौकार मात्र महत्त्वाचे पाहायला मिळतील का यावेळेस नक्कीच आपण पाहतोय. कुठेतरी दडपण प्रेशर नक्कीच आहे. एक पूर्ण झाली, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाणार आहे का, परंतु दुसऱ्या धाबेचाही प्रयत्न अतिशय रीतीपूर्वकाने होत असताना नक्कीच आपण पाहतोय. डेफिनेटली 2 रन कंप्लीट झाल्यात, परंतु टोटल 31 रन तुम्हाला इथे लागले गेल्यात, परंतु अजूनही 36 रन म्हणजे बॅक टू बॅक तुम्हाला षटकार 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 मारावेच लागतील, कारण असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलं आहे. 9 चेंडू 36 धाब्यांची गरज आहे. डेफिनेटली ऑफ टर्मचा बॉल बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क काहीच होत नाही आहे. दरम्यान पंचांवरती कदाचित दात करण्याचा प्रयत्न, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये आता 8 बॉलमध्ये तुम्हाला 36 धाबा काढाव्या लागणार आहेत. त्यामध्ये किमान तुम्हाला 6 तरी षटकार ठोकावे लागतील 8 बॉलमध्ये, तर मैदानाच्या आतमध्ये काही वेगळं दृश्यमय क्रिकेट होऊ शकतो. दरम्यान पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखीन एक चेंडू डॉट आला, म्हणजे कुठेतरी प्रेशर हे नक्कीच होतं तुमचा, आणि तो प्रेशर मात्र नक्कीच आपल्यास पाहायला मिळत आहे. करण आणि एका बाजूला करण आणि मानव स्थितीपूर्वक जोडी मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरमधील. यस डेफिनेटली इथे पण मात्र चेंडू फसला. क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक मात्र चेंडू उचलेल फेकेल तत्पूर्वी अवघड स्थितीपूर्वक बॉल, आणि त्याच अवघड स्थितीपूर्वकाचा बॉल हे मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वासाचा पाहतो आहे. दरम्यान कुठेतरी प्रेशर नक्कीच होतं. 6 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ संपला आहे, परंतु आता 6 बॉलमध्ये 35 रन होतील का हे प्रश्न आता पडला असेल जांभूळ टीमच्या खेळाडूंवरती. परंतु प्रत्येक बॉलवरती तुम्हाला प्रत्युत्तर द्यावा लागणार आहे, आणि तोच प्रत्युत्तर कशा रीतीपूर्वकाने इथे मिळेल हे नक्कीच आपण पाहतो आहे. दरम्यान आता 4 वाजून 21 मिनिटं घड्याळामध्ये वाजलेत, पण लवकर पहिला सामना झाला होता. 12च्या आसपास सामना संपला होता. त्यानंतर आपला जवळपास 2 तास आपले अशीच वाया गेलेत.
पण आत्ता मला तर वाटते शेवटची मॅच झाली असते आपली 100%. पण तू यावेळेस मात्र दडपण प्रेशर आहे नक्कीच आहे. चेंडूला ऑन साईडला खेळला मिड विकेट क्षेत्रामध्ये. इथे मात्र दमदार फटका आला आणि दमदार फटक्याच्या सहाय्यानं टोटल इथे आपण उभारलं तर 35 रन इथे झाल्यात. परंतु अजून तुम्हाला 31 रन काढावे लागणार आहेत, हे नक्कीच आपण पाहतोय. इथे 5 बॉल 31 रन शक्य नाही आहे, परंतु अशक्यही नाही आहे. यावेळेस अशा फटक्याची गरज. नोमॅन्स लाईनला चेंडू बॅक टू बॅक आणखीन एक मोठा फटका आला आहे आणि अशा रीतीपूर्वकाने या चेंडूवरती मिळाल्या जवळपास 4 धाबा. म्हणजे 4 धाबेच्या मदतीनं टोटल संघ तुमचा जाऊन पोहोचला आहे डब्बल 40 धाब्यांवरती. आता 4 बॉल 27 रन. या एवढ्या तुमच्या धाबा कदाचित तुमच्या चुकीमुळे जांभूळ टीम झाल्यात. तुमची क्षेत्ररक्षकी ज्या टायमाला होती ना त्या टायमाला तुमची चुक्या भरपूर झाल्यात. 7-7 रन 3-3 रन तुम्ही खर्च केल्यात ना, त्याच तुमच्या रन मात्र महाग पडतात. परंतु यावेळेस 3 चेंडू 27 रनांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅबल केला बॅक टू द बॉलर. परंतु इथे चेंडू सोडलाय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण पाहतोय द बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये करण आणि मानव यावेळेस स्ट्राईक एंडला उभा. परंतु जोमा गोलंदाज आहे, ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो तो जोमा स्थितीपूर्वक गोलंदाजी नक्कीच करतोय. चिंचवली टीम संघाचा खेळाडू आहे. पण तू यावेळेस मात्र कमबॅक केलं. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे. डेफिनेटली शेवटचा बॉल शिल्लक, परंतु हवेमध्ये बॉल खेळला द बॅक टू द फिल्डर. इथे क्षेत्ररक्षकानं अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं आणि खेळाडू मात्र बाद झाला. यस, डेफिनेटली अतिशय चांगला कर्तव्य घडवलं आहे. चांगली लढत आणि आजच्या दिवसामधला पहिला हाई स्कोर हे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला आपण विनंती करूया. चला बोराडपाडा टीम लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं आहे. आता आपल्याकडे वेळ आता खूपच महत्त्वाची राहिलेली आहे, कारण बराच टायमिंग झाला आहे आपला. जवळपास 4:23 झालीत. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. 3 ओव्हरचा सामना असेल. 3 ओव्हरमध्ये तुम्हाला फक्त 15 मिनटं दिली जातील. त्या 15 मिनटाच्या आत हा सामना पंच तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करा. 5-5 मिनटं आपण ओव्हरला देऊ. 15 मिनटामध्ये पूर्णपणे एक इनिंग आपली होणं खूपच गरजेचे असेल. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया द बॅट्समन. चिंचवली टीम संघाचा दशरथ बॅटिंग करत असताना जवळपास 15 धाब्यांची बहादार खेळी आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट. कमान द टॉस बॉक्स. नक्कीच मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दशरथ या खेळाडूला जाणार आहे. किशोर उघडे साहेब खऱ्या अर्थानं अंबरनाथ तालुक्यामध्ये पोलीस दलाच्या कार्यावरती त्यांचं कार्य आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच त्यांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. यस, ग्रामीण टेनिस क्रिकेट अंबरनाथ तालुक्यामधील खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर अंबरनाथ तालुक्यातील जो असोसिएशन आहे त्या असोसिएशनचे खजिनदार आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक मनापासून स्वागत आहे. दरम्यान अतिशय चांगला कर्तव्य आणि चांगलं कार्य, कारण असं म्हणतात की महाराष्ट्र पोलीस सेवक आणि मित्र